नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मोरे टिळकीकर, बळीराजा 4488 यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक 21 जुलै 2026 मंगळवारचा नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या लोहा म्हैस बाजारमध्ये आपणास घेऊन आलो आहे मित्रांनो. आणि या बाजारमध्ये आलो असता मला बघून हे आमचे मित्र कोण्या गावचे येणारचे तिघे बी कार्यकर्ते हे दोघं हात व्हिडिओमध्ये दिसालेले. एक कार्यकर्ता गाडीच्या खाली उतरायला तयार नाही, मोठा माणूस आहे जरा. आणि म्हणजे बा टिळकीकर साहेब आलेत म्हणून गाडी उभं करून माझ्याजवळ आले. तर बघता व्हिडिओ बोला ना, बोला मी बोलालो नांदेड बाजार बघता, लोहा बाजार बघता. काय आमच्याबद्दल मनोगत तुमचे? चांगलं काम आहे आमचं, तुम्हाला घरी बसून माहिती भेटायची. मामा तुमचं गाव कोणतं? खेळाची वाडी. बघता का व्हिडिओ? बघता का? मोठा मोबाईल आहे का? नाही का? चालते, पोराकडे आहे का? मामा पाणी पाऊस बरं झाले आता 2 दिवसात झाले, आनंद झाला चौकट. तर चला मित्रांनो, आजचे काही लाईव्ह बाजार भावात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तुम्ही काय घ्यायला आल्या, बघायला आल्या, काय घ्यायला आल्या? मामा बाजार कसा वाटायला? मित्रांनो, लोह्याचा म्हैस बाजार हे 80% गावरान प्युअर जातीमधल्या म्हशीचा बाजार आहे. आणि इथं गावरानमध्ये सुद्धा 5-5, 6-6 लिटर दूध देणाऱ्या म्हशी भेटतात आणि एकदम क्वालिटीबाज म्हशी राहतात मित्रांनो. गावरान घरी खायला दूध तूप नंबर 1. तुमचा दौरा कोणीकडे होता? बैल बाजारात इकडे चालतो. काय भेटली नाही मग बाजार काहीच वाटत. किती लिटरची पाहिजे? घरी दूध प्यायला पाहिजे. चालेल, ठीक आहे. जाणून घेऊया आजचे लाईव्ह बाजार भाव. कुठली वय? कुठली वय? अंतेश्वरची. काय किंमत आहे? 1.5 लाख सांगायला. काय कासला वगैरे आहे? 1.5 लाख सांगायला. दुधाची काय गॅरंटी? 4 लिटर आता आहे ते की काय पुढचं? 4 लिटर कच्चा आहे. काय दुधावर आल्यावर किती देते? 5 लिटर 3 थानाला. वासराचं सोडून 5 लिटर. 5ची गॅरंटी. किंमत 1.5 लाख. मागली कोणा? जवळ या, आवाज येणं आला. 1.35 ला महागाले. बरं मामा कशी द्यायची मग? 40 ला द्यायची. 5,000. कधी येईल? सकाळी येईल. 40 ला द्यायची फायनल. 1.40 ला. बघून घ्या, जापरमध्ये म्हैस आहे मित्रांनो, बघून घ्या. कासाला रेड आहे, वगार आहे कासाला. बघून घ्या. ऑर्डर पोझिशन 5 लिटर 3 थानाची गॅरंटी म्हणाले. कोणता? अंतेश्वर म्हणल्या का? सांगा मोबाईल नंबर. 9518 92 1007. चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईक आलं तर 31 ला द्यायचे. 40 गेले झालं. नाही खरं बोलावं लागते. त्याच्या कमी रुपयाला द्यायची नाही. चालते. 31च्या कमीचं नाही ध्यान. चालते, ठीक आहे. बघून घ्या मित्रांनो. जर कोणाला घ्यायचं असेल तर सडा झोकाला एकदम चांगली असलेली म्हैस आहे. किती वेळा असेल? 3ऱ्याला असेल. जाफरमध्ये आहे. हाईटला 4.5 फुटा जवळ असेल. सोडून दाखवा. घेता वडापाव. येऊ द्या मामा. कधी येईल? सकाळी. चालते, ठीक. हे बघा, तरुण शेतकरी मित्र या ठिकाणी बरेच आलेत. आणि तरुण शेतकरी मित्राला बाजारमध्ये म्हशीच्या बैलाच्या बघून आम्हाला आनंद वाटायला. कारण येत्या काळामध्ये मित्रांनो, दूध व्यवसायामध्ये शेतकऱ्याच्या लेकरानं उतरणं ही काळाची गरज मला तरी वाटते. आणि आता जे धाडसत्र मुंडे साहेबाचं चालू आहे, जे आयुक्त हात ते काय म्हणजे भेसळीचे जे कार्यक्रम त्यानं धडाधडधाडी टाकून जे त्यानं काय कारवाया करायलेत, ते जर बघितलं तर भवितव्य येणाऱ्या लहान लेकरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत अवघड आहे. केमिकलचं दूध खायला मिळालंय. आणि हे बघालेले आहेत. आता म्हातारे थोडे दिसालेत 2-4, पण तरुण जास्त दिसालेत मित्रांनो. बघून घ्यायला बघून आपल्याला आनंद वाटायला आहे. सर्व तरुण पिढी
या क्षेत्रात शेतकऱ्याची लेकरं येणं काळाची गरज आहे. बरोबर आहे. तरुण म्हणून काय मनोगत आहे, तुम्ही आता हे धंदा करणार की करणार नाही? दूध व्यवसाय करणार, बैल सांभाळणार, म्हशी सांभाळणार, गाई सांभाळणार, दूध ओरिजिनल भेटलं पाहिजे शेवटच्या माणसापर्यंत. हा मित्रांनो, विनंती आहे, इथल्या कुठल्याही शेतकऱ्यानं कटईला जनावर जाऊ देऊ नका. फक्त हा दे भाकड आहे, भ्याडा आहे, त्याचं काही होणार नाही, वेळ आहे, अडचण आहे, असं जनावर गेलं तर काय हरकत नाही. पण जे होता माल आहे लहानपणापासून ते दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत कृपया कटईला जनावर जाऊ देऊ नका. भवितव्य देशाचं धोक्यात आहे. बघा एवढ्या धाडी पडून तुमच्या लक्षात आलं मीडियावर बघाल्या कशा कशाचं दूध बनालंय. त्याच्यामध्ये पावडर आहे, केमिकल आहे, निरमा आहे, युरिया आहे, काय काय आहे त्याच्यात. हा पण आता मुंबईमध्ये पुण्यामध्ये राहणाऱ्याला काही नाही हो, ते दूध म्हणून पियालेत. हा मये पोटचे लेकरं दोन मुंबईत आता वाईट वाटते माणसाला. हा बघा मित्रांनो, खरंच तुम्ही आता हे शपथच खा समजा. या व्यवसायात या गावात 1 घंटा 2 घंटे बसणं कमी करा. तुम्ही मित्रत्व तुम्ही या शेडवर एकूण एखाद्या गोट्यावर जाऊन बसा, गावात वट्यावर बसू नका. खरंय खोटं हा तुम्ही याचा व्यवसाय करा. तुम्ही जनावर घ्या, विका, शेतकऱ्याचे घ्या, शेतकऱ्याला द्या, कोणताही बिझनेस करा दुधाच्या धंद्याशी निगडीत. खरंय खोटं आहे. आणि मित्रांनो, हे सांगण्यामागचं एकच कारण आहे, मला 15 एकर जमीन आहे, 5 बॅग सोयाबीन पेरले तर 5 बॅग मधलं वावरात कांटे कोणते कुठंच निघाल नाही, मध्ये वळवळ निघाल नाही सोयाबीन. दुबार पेरणी संकट मयावर आहे. निसर्गाचा अनिश्चितपणा, फक्त हे धंदा आपल्याला तारणार आहे. खरं खोटं आहे. हा याच्यात जर 2 रुपये मिळाले ते बरं, शेवटी आरोग्याला चांगलं खासाल तरी. हा शरीराला काम लागल, शरीराचा व्यायाम होईल. म्हशीमुळं माणूस गावात बसून राहणार नाही, हेंड फिरणार नाही, आका उपाध्या होणार नाही. आजचा तरुण आगाव लपड्यामध्ये जास्त गेलाय. खरं खोटं. हा तुम्ही सगळ्याला सांगा आणि या धंद्यात उतरा. बघून मला आनंद वाटायला. खिशातले 100-50 खर्चून का होईना तुम्ही बाजारात आल्या. हे मुकडे तरुणाचे जास्तीत जास्त म्हणजे टक्केवारीमध्ये बाजारात बघायला भेटायलेत. या 2 महिन्यातले हे चित्र होय बदललंय. पहिलं हे अर्ध्या वयाच्या पुढचेच माणसं बाजारात बघायला भेटत गेलेत. आता सगळी तरुण पिढी उतरली. मग खरं खोटं आहे. बरोबर आहे. चालता. कोण्या गावचे? माळेगाव यात्रा. माळेगाव यात्रा. किती महिन्याची गाभण आहे? 10वा महिना लागला सर. 10वा महिना लागलाय. 6 दातमध्ये जाफरामध्ये वगैरे आहे मित्रांनो, बघून घ्या. पहिला रू दाताला 6 दात, 10वा महिना चालू आहे. काय किंमत सांगितली? 1.5 लाख. 1.5 लाख रुपये सांगायलेत. पहिला रू बघून घ्या मित्रांनो. सोडून दाखव भया. का सामिसात हात घालू देते की? बर एकदम गरीब आहे, मालावर खाल्ला आहे. बर बर सोडून दाखवा चलून. 1.5 लाख रुपये किंमत सांगायले. 10वा महिना लागलाय मित्रांनो. वरले 10 दिवस राहिलेत. नाही 1 महिना 10 दिवस राहिले दादा. 15-20 दिवस राहिले सगळे मिळून. सगळे मिळून 6 तारखेला 10वा संपणार आहे. यालेल्या 6 तारखेला 10वा संपते. हो. बरं तिथून पुढचे 10 दिवस म्हणजे 16 तारखेपर्यंत येणं हो हो. हां खाली होते. चालते. कासाला लागायला सुरू झाली मित्रांनो. 6 दातमध्ये जाफरा वगैरे आहे. 1.5 लाख रुपये किंमत म्हणालेत. ही वगार मित्रांनो आज 21 जुलै 2026 रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या लोहा म्हैस बाजारमध्ये आलेली आहे. मामा मागितली कोण? मागातली केवढ्याला? 21 पर्यंत मागितली. 21 पर्यंत मागितली. तर काय अपेक्षा आहे तुमची? 1.35 पर्यंत सोडा मग. 1.35 पर्यंत सोडायचं, त्याच्या कमी नाही. त्याच्याकडून सांगा मोबाईल नंबर. 90-49 90-49 26 26 20 20 35. 35. चॅनलच्या माध्यमातून गिराईक आल तर 1,30,000 पर्यंत द्यायची. ठीक आहे सर. त्याच्या कमी नाही. हां चालतं. ठीक आहे. 60,000 सांगाल्या. दाताला 6 दात हा. कोण्या गावची? माळेगाव यात्रा. माळेगाव बघून घ्या. एकदम लहान राशीमध्ये हे सोलापुरीमध्ये मोडते ना. हो ना. नाकाडी वगैरे वाटली जरा सोलापूरचं. गावरानमध्ये प्युअर येते. किती वेत व्हायचं? दुसरं होय. पहिल्याने किती पिढी? तुम्ही लोड दिसाल्या, म्हैसही लोड दिसाले. काय चालित हे लोड आता दोन्ही सुधारून आहे. तुम्ही दूध खाऊन सुधारल्या नाही, तिलाही खाऊ घातल्या नाही. दूध खाईन आहात.
बरं मग तिची कुठून सोय होईल हे दूध काय ना गेल्यावर सोडून द्या की बापू. हा म्हशीचं दूध खाणार सोय करते. तुम्ही तर खाता की नाही आजा? आजा ए आजा तुम्ही तर खाता की नाही? मी खात होतो पण मला 6 महिने खायला नाही. ऑपरेशन जनावर चालू होतं. बरं आता दोघालाही खायचं नाही तिची सोय बी कोणी करणार आहे मग आता? खायला नाही तर माणसं आता कोणतरी करा की लय लोड आहे. गोड आहे जनावर. मामा मागितली कोणा म्हातारी. केवढ्याला? 50 ला कमी महागाचं. बरं माफ पाडून द्या म्हणा आमची. बरं. बघून घ्या गावरांमध्ये म्हैस आहे मित्रांनो. लोहा म्हैस बाजारमध्ये आले शेतकऱ्याची म्हैस. मग कस द्यायची मग आता? 50 ला 56,000 म्हणून. नाही 50च्या काही मधूनच द्यावं नाही लागते. नाही आम्ही देणार नाही म्हणलं. सांगा लागेल. हा नाही म्हणलं. 50 कस ला देता मग? नाही नाही 50च्या मधून सोडायची नाही. हा 50 ला आलं तर द्यायचं. नाही ना वरून 52. नाही नाही काही म्हणत बसू नका. चटकून सौदा करा पैसे घेऊन मोकळं वाव. हा चालते. सांगा मोबाईल नंबर. 96 93 92 87 18. 92 87 18. चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईक आलं तर 50च्या भोवताल द्यायची. वरूनची म्हणा मधली नाही. मध्ये नाही. असंच घे शेतकरी माणसं. नाही नाही घरी तुम्ही शेतकरी नाव का? शेतकरी सांगा लागेल. बर हा तेच ना. चालते. घरी पाळलेली होय की काय? घरी जन्मले घरी जन्मलेलं होय. एक वगैरे आहे. घरीच आहे. व्यापारचं नाव बर चालते ठीक आहे. घ्या आपण शिंदे साहेबाच्या दावणीला आल्या. हळदवचे शिंदे आहेत. ज्ञानेश्वर शिंदे याच्याकडं प्युअर गावरांमध्ये आणि चांगल्या क्वालिटीच्या गावरान म्हशी राहतात. दाजी आज किती आहात? 6 आता. हिचं काय पोझिशन आहे अलीकडीचं? हां 95,000 सांगायचे. कधी जणलेली आहे? 4था दिवस आहे. काय चालेल दुधाला? थानाला लिटर. आज कोणी मागली की नाही तिला? केवढ्याला त्याची? 82-83 ला मागाली थानाला लिटर. बर बर चालते. बघून घ्या ऑर्डर क्वालिटी वगैरे इथे गावरांमध्ये म्हैस आहे मित्रांनो. त्याची काय होय फायनल हिचं? 90 ला द्यायची. हिचं 91,000. कधी जणली? बुधवारी. कासाला रेड आहे. 91 म्हणल्या काय? हिनं काय चालली दुधाला? दुधाला हिलाही थानाला लिटर आहे. तर ही कितव्या नाही? ही कितव्या नाही? तिसऱ्या नाही. ही दुसऱ्या नाही. बरं दाजी हिनं हिला कोणी मागितली की नाही? केवढ्याला? 80-81 ला मागाले. या 3 नंबरची काय होय? 110. हिला रेट लई म्हणाल्या. कोणती? शिंगाळू म्हणजे ह्याच्यामध्ये येते सोलापुरी पंढरपुरीमध्ये. काय चालली दुधाला हिनं? गाबण्या इली नाही. तरी गॅरंटी काय आहे दुधाची? भांड्याची सडाची सगळी गॅरंटी. दुधाची नाही माहीत. बरं बरं हे बी होय. हिचे काय सांगितलं? हिचे 110. किती दिवस राहिले दिली? काय चालली? काय थानाला लिटर चालली? चालते ठीक आहे. हिचं फायनल काय होय? 95 ला द्यायची. हे बी होय. गुजरमध्ये आहे का? बरं बरं किती दिवस राहिलेत? 8 दिवस. दुसऱ्या आहे का? काय रेट? 120. चालते. बघून घ्या. 1,20,000 सांगाले. गुजरमध्ये म्हैस आहे. समोरून म्हशी बघून घ्या मित्रांनो. सांगा मोबाईल नंबर. 87 99 89 29 14. चॅनलच्या माध्यमातून गिराईक आल तर भरोशाच्या गिरायकाला रुपयावर द्यायचे. दूध काढून पैसे. हां आणि चॅनलवरून दुरून गिराईक आल तर मनावर देतो. वापस नाही गिरायकाला. चॅनलच्या माध्यमातून गिराईक आल तर भावामध्ये जमून देणार. हां गॅरंटीसह. चालते. गुजरमध्ये आहे. हा डोळती दाताला 4 दात. काय किंमत ठेवली? 1,40,000 सांगायला. दुधाची काय गॅरंटी? 5-5 लिटर दिली. आता किती दिवस राहिलेत? फिरून आणा इकडे. म्हैस शरीर बांधायला एकदम धष्टपुष्ट आणि त्रिकोणी आकाराचे आहे मित्रांनो. बघून घ्या. एकदम जोरदार आहे बघा.
आम्हा मागितली कोणा हा मागाली केवढ्याला 1.10 1.15 मागाली बर बर ही शेतकऱ्याची म्हैस होय मित्रांनो बघून घ्या गाव कोणतं म्हणलं हाडूळ हाडोळीची सांगा मोबाईल नंबर साईनाथ कोणतं हे होय का नंबर सांगा साईनाथराव राम राम या 9112 056 020 चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार काय देणार फायनल 30ला द्यायची दुधाची 5ची गॅरंटी 3 थानाला बरं सडा अंगाची बोली राहील चालते ठीक आहे कासाला भरपूर लागते बरं लोह्यातली प्रॉपरची दावण आहे मित्रांनो बघून घ्या दाजी दावणीचं नाव सांगा या इकडे काय रेट दाखवायला यायचा 140 चौथ्यानं असेल गुजरमध्ये आहे काय गुजरमध्ये काय चाललेली आहे दुधाला 6 लिटर टाइमला काढलेली आहे 1,40,000 सांगितली आहे मागितली कोण दाजी अजून केवढ्याला 1,05,ला 10ला मागाले तुमच्या दावणीचं नाव सांगा संतोषराव भुईटे यांची प्रॉपर लोह्याच्या शहरातली दावण आहे आणि नेहमी 12 महिने घरून म्हशी विकतात 12 महिने 24 तास आणि तुम्ही दुसरा बाजार करणार फक्त लोह्याचा बाजार करता चालते इथं किती अवकाश आहे म्हणजे टाइम किती यायला 8-10 दिवस टाइम आहे परदाशीचं फायनल काय होय 21ला द्यायची त्याच्या कमी नाही चालते या समोर हिचं काय सांगायला जापर आहे जाफरचे हे विकले पार्टी आहे हे विकले केवढ्याला दिली 1.7ला 1,07,000 दिली दूध किती होतं हिला 5 5 लिटर होतं चला हिचं काय मुरा आहे दुसऱ्या नाही हा हा हिची 31 म्हणून 1,30,000 म्हणाल्या ही लिहिली आहे कोणतं काय हे रेड आहे का बरं दुधाला काय चालली 3 चालू आहे 3 लिटर चालू आहे बरं बरं सडाला लिटर तिचं काय होय हिची 31 सांगालो 31 गुजरमध्ये आहे बरं कधी जणली शुक्रवारी शुक्रवार हिचं काय दुधाची गॅरंटी 3,300 करून 3 थानाला 3 लिटर चीक निघालं शुक्रवारी येईल आज मंगळवार 5वा दिवस आहे समजा बघून घ्या ऑर्डर पोझिशन वगैरे मित्रांनो दाजी 5 लिटर चलेल काही ना हा येऊ द्या सांगा मोबाईल नंबर 84 83 89 21 75 चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार किमतीमध्ये भरोशाच्या गिरायकाला दूध काढून पैसे रुपयावर देणार चालते ठीक बघून घ्या मित्रांनो लाईव्ह सौदा चालू आहे म्हशीचा गावावर. आम्ही करणार चल या. बसा. असेल तर मामा तुम्ही म्हणतो मला नाही बघून घ्या या म्हशीचा सौदा चालू आहे किती दिवस राहिले मामा ही ज्ञानी माणूस आहे त्याच्यासाठीच आहे म्हैस त्याच्यासाठीच आहे 15-20 म्हणा चुका नाही म्हणणार 10 म्हणल्यावर बी काम होईना 5 रुपया म्हणल्यावर काम बोलायचं घ्यावं लागते घ्यावं लागते घ्यावं लागते नाही तर घरला जा घ्यावं लागते आमचं ऐकलं बांधून टाका तुम्हाला कसं रुकाले 1,05,ला मागायला 1,15 1 लाखाला मागल्या हो माहिती आहे मला लाखाला मागायला पैसे देतो बँकेत देतो काही घोर नाही ते चांगलं त्या पैसे तुमच्या पैशाने तुमची फक्त जबान पाहिजे तुमची बस भाऊ वरची अशी असं ए तेव्हा त्याने म्हणजे हिंग सोयशावाले करून टाका नाही आमचं आहे का कसे मामा खमसची खमसची हा खमस ठोका जा ए दादा पैसे व्यवहार नगदी आहे की तानाजी मामा हे नाही नाही ऐका की इकडं पैसे नगदी आहेत की खमसची ठोका तुम्ही ऐका मग ऐका हाय 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 ठोका करणाऱ्याला 2 रुपये उरा लागतात तुमचं सोयीच्या व्हायला
दाजी नाही नाही सोयीशा व्हायलंय आसर लागणार तिला. आम्ही बापू वगळा बघून घ्या 1 लाखाला मागितली त्याचं 1,10,000 घ्या ना. वापस करू नका रुपया द्या 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 बरं आहे सोयरो नटू नका. हा तानाजी मामा हाय मोल व्हायला म्हशीचं द्या. त्याला दुसरं गिराईक लागलं मित्रांनो त्या म्हशीला. राहू दे की मग बोलायला काय हॅलो पक्क राहते घरीच राहते. तानाजी मामा राहिल्यावर ढिलं काम नाही. असं सर थोडं बघू द्या जाऊ द्या की आता काय काही गोष्टी गुपित बोलावं लागतात एकमेकाला. सध्याचं होय त्याला इकडून खायचं आहे त्याचे मोंडा फुटल्यावर कोण घेणार आहे. कोणतं गाव मग हा नंदनवनच्या मामा देव बर बेपार आहे की घरी पाहिजे दोन्ही बी कोणतं बी. इकली राहिली तर पिळायची इकली तर मुनाफ्यात द्यायची. हे आमच्यावानी काम झालं तुमचं. या की इकडे म्हणा कोर बसतात इकडे. याचा विचार झालाय पक्का आता ठोकालेत म्हशी. त्या म्हशीला बेजार करू नका ठोका उग. तानाजी मामानं काही ठेवलं नाही मागं ओले देऊन टाका. पहिला रोहावट आले 2 दात आहे बाबा लई बनणार आहे की मग वगार. लोक मागाले नेऊन विकणारे मागाले. तुमच्याच होता मोठे माणसं दिसाल्या शावकार भावायच्या होता. हिचं काय सांगितल्या गावरांचे हा 75,000 सांगायला. किती वेळ त्याला आहे किती वेळ त्याला आहे म्हैस दिवस द्या की असे तुम्हाला घेतो मी. दुसऱ्या ना आहे दुधाची काय गॅरंटी लोह्यात अजून आता चालू आहे की हा कितीची 3 लिटर कधी जनली 4 दिवस झाले. 3 थानाला 3 लिटर हे सगळं 3 लिटर सगळं 3 लिटर त्याच्यातून वासराला. सांगा मोबाईल नंबर 9764 35 3009. मामा कोण मागितली की नाही आज केवढ्याला 2 कमी 70ला मागितली. आता खऱ्यानं कस द्यायची मग आता भाव झालाय मामानंतर 2 वरी म्हणल्या 72ची म्हणल्या 68ची मागली 70ला सौदा होती की. चला मित्रांनो ह्याची जर म्हैस बाजारमध्ये विकली नाही याच्या नंबरवर कॉन्टॅक्ट साधा. आणि तुम्हाला जर कोणाला घ्यायचं असेल तर म्हैस बरी दिसाली आवडती. ही तुमची वय काय सांगितलं याची 95. किती दिवस राहिलेत हा 8 दिवस राहिलेत म्हणालेत 95,000 सांगायला. मग किती नाही पहिला रू आहे. काल एका सोयऱ्याला पहिला रू घेऊन दिले अजून दूध काढू दे ना आली त्यातली पैकी काय गरीब आहे म्हणालो. हा इल्ली होते राम राम राजा भाऊ हाय हात फेत घालून जर गरीब आहे तिनं हात घालू दिली बरं. आता तिथंच हात घालू दे ना आली इल्यावर हा हा नांदेडमध्ये घेतलेली. मामा काय होईल इथं फायनल 85,000 सांगा मोबाईल नंबर तुमचा. तेच ते मोबाईल नंबर जमते की हा यायची इकून देता की नाही यायची इकून देता की तुमच्या नंबरवर हा सांगा डबल नंबर 9764 35 3009. चालते ठीक यायला तुम्हीच उचलून न्या काकामध्ये ते सोयरा तसा गरीब गुलाम दिसाला आहे.